नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महिला व बाल विकास विभाग भरतीसाठी TCSने जे काही क्वेश्चन गणित आणि बुद्धिमत्तेचे विचारले ते क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, PQRS आणि T हे 6 व्यक्ती एका, आता PQRS T आणि U ह्या या ठिकाणी एक U हे 6 व्यक्ती एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत। कसे केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत, परंतु त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही। P आणि Q यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेले आहेत। R हा Qचा शेजारी आहे। R आणि T यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसली आहे। S हा Rचा लगतचा डावीकडे बसलेला आहे आणि यापैकी कोणते विधाने बरोबर नाहीत। आता मित्रांनो, वाचल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी काही कळालेलं नसेल, परंतु जी काही आपल्याला इन्फॉर्मेशन दिली त्या इन्फॉर्मेशननुसार जर आपण गेलो तर या ठिकाणी याचं आन्सर कसं काढायचं हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। तर पहा मित्रांनो, आता या ठिकाणी PQRS हे सर्वजण आहेत। हे 6 व्यक्ती जे आहेत, हे 6 व्यक्ती कसे बसले, केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत। केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत। केंद्राकडे तोंड करून याचा अर्थ, आता मित्रांनो या ठिकाणी हे वर्तुळाकार केंद्र आहे। आता या ठिकाणी हे वर्तुळ आपण काढून घेऊया। ठीक आहे, हे वर्तुळ, एक मिनिट, वर्तुळ थोडंसं आपण, हे झालं मित्रांनो आपलं वर्तुळ। आता किती, 6 जण बसलेत, म्हणजे 1 2 3 4 5 आणि 1 6, हे 6 जण या ठिकाणी बसलेले आहेत। ठीक आहे, आता 6 जण बसल्याच्या नंतर आता कसे बसलेत, केंद्राकडे तोंड करून बसलेत, याचा अर्थ हे केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत। मग काय म्हणते पहा, त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही। P आणि Q यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेले आहेत, म्हणजे P आणि Q यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेले आहेत। परंतु जोपर्यंत आपल्याला डावीकडे उजवीकडे असं ज्या ठिकाणी उल्लेख होतो तेव्हा आपण या ठिकाणी सुरुवात करायची। आता P आणि Q यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेले आहेत, परंतु P आणि Q या ठिकाणी कोठे बसलेले हे आपल्याला माहीत नाही। मग पहा, R हा Qचा शेजारी आहे। R हा Qचा शेजारी आहे, Qचा R शेजारी आहे, परंतु तो नेमका कुठे बसला हे माहीत नाही। मग पहा, R आणि T यांच्या दरम्यान एक व्यक्ती आहे। R आणि T यांच्या दरम्यान कोण, एक व्यक्ती आहे, परंतु R आणि T यांचं स्थान आपल्याला सांगितलेलं नाही। पुढचं विधान पहा, S हा Rच्या लगतच डावीकडे बसलेले। पहा, डावीकडे आणि उजवीकडे असा उल्लेख आल्याच्या नंतर तिथून मांडण्यासाठी सुरुवात करायची। पहा, म्हणजे हे गणित सोडत असताना कशा स्वरूपामध्ये तुम्हाला जायचं हे समजणं गरजेचं आहे। R हा Sच्या, पहा S हा Rच्या लगतच डावीकडे, म्हणजेच या ठिकाणी जर आपण R घेतला, पहा या ठिकाणी जर आपण R घेतला तर काय म्हणते पहा, आता R जर केंद्राकडे तोंड करून बसलेला असेल, म्हणजेच आरचं तोंड जर या ठिकाणी वरती जर असेल तर याचा अर्थ आरचा उजवा हात या साईडला असणार, आरचा डावा हात या साईडला असणार। मग काय म्हणले पहा, S हा आरच्या लगतच डावीकडे याचा अर्थ तो आरच्या या साईडला बसलेला आहे, म्हणजे लगतच आहे, म्हणजे शेजारीच आहे। मग S या ठिकाणी बसणार, कारण की वरती काय म्हणले पहा, S हा आरच्या लगतच डावीकडे बसलेले, म्हणजे आरच्या डावीकडे कोण आहे, S आहे। मग पुढे पहा, पुढे काय म्हणले पहा, P आणि Q यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेले आहेत। आता अजून आपल्याला समजलेलं नाही, R आणि Q R हा Qचा शेजारी आहे। आता पहा, R हा Qचा शेजारी, R हा Qचा जर शेजारी असेल तर मित्रांनो Qची जागा या ठिकाणी फिक्स असणार आहे। ठीक आहे, कारण की पहा, Rच्या शेजारी कोण आहे, S आहे, म्हणजे Rच्या डावीकडे S बसलेला आहे आणि Rचा शेजारी Q आहे, म्हणजे Rच्या उजवीकडे Q बसलेला आहे। मग पुढे काय म्हणले पहा, R आणि T यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलेली आहे। आता R आणि T यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसले, म्हणजे याचा अर्थ T या ठिकाणी सुद्धा बसू शकतो, T या ठिकाणी इथे सुद्धा बसू शकतो, अजून याची जागा फिक्स नाही। मग काय म्हणलेले पहा, परत Qच्या शेजारी एक व्यक्ती बसलेली आहे। मग पहा, S आणि T, मग आता वरती आता P आणि Q यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आहेत। आता P आणि Q यांच्या दरम्यान जर 2 व्यक्ती असतील, पहा P आणि Q यांच्या दरम्यान 2 व्यक्ती जर असतील तर आपण काय करूयात मित्रांनो, आता पहा या ठिकाणी Q आहे, म्हणजे या ठिकाणी एक जागा सोडून या ठिकाणी इथं आपण P लिहूयात, कोण लिहूयात, P लिहूयात। म्हणजे पहा, P आणि या ठिकाणी काय म्हणले पहा, R हा Qचा शेजारी आहे, R आणि T यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलेली आहे आणि P आणि Q यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आहेत। म्हणजे P आणि Q यांच्या दरम्यान जर पाहिलेत, या साईडनं सुद्धा 2 व्यक्ती बसलेले आहेत, म्हणजे S आणि R बसलेले, आणि या साईडनं सुद्धा जर पाहिलं तर ह्या 2 जागा रिकाम्या आहेत, म्हणजे दोन्ही जागेपैकी कोणतरी एक बसणार आहे। ठीक आहे, मग पुढे काय म्हणलेलं पहा, आता R आणि T यांच्या दरम्यान एक व्यक्ती, मग मला सांगा R आणि T यांच्या दरम्यान एक व्यक्ती आहे, मग Rच्या शेजारी जर या ठिकाणी जर आपण इकडं जर पाहिलं तर इथं P बसलेले आहे, म्हणजे R आणि S यांच्या दरम्यान, R S आणि P यांच्या दरम्यान मित्रांनो आता R आणि Pच्या दरम्यान S बसलेले, परंतु इथे ठिकाणी काय म्हणतात, R आणि T यांच्या दरम्यान एक व्यक्ती आहे, म्हणजे Tची जागा या ठिकाणी फिक्स झाली, म्हणजे या ठिकाणी T आला। याचाच अर्थ R T यांच्या दरम्यान Q बसलेला आहे। मग आता राहिला एकच व्यक्ती, तो म्हणजे U, तो म्हणजे काही U बसलेला आहे।
म्हणजे आपली काय मांडणी झाली मित्रांनो, आता PSRQT आणि U ही मित्रांनो आपली मांडणी झाली दिलेल्या गणितानुसार. मग पहा आपल्याला काय म्हणले, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत. या ठिकाणी लक्ष द्या, बरोबर आहेत नाही विचारलं त्यांनी, आपल्याला कोणती विधाने बरोबर नाहीत म्हणजे चुकीची विधाने कोणती आहेत हे या ठिकाणी आपल्याला ओळखायचे. मग पहा 2 विधान दिले. U हा Pच्या लगतच डावीकडे बसलेला आहे. U हा Pच्या लगतच डावीकडे बसलेले आहे. मग मला सांगा या ठिकाणी आता P बसलेले आहे. Pचं तोंड जर या ठिकाणी केंद्राकडे जर असेल तर Pची डावी बाजू ही असणार, Pची उजवी बाजू ही असणार. मग हे काय म्हणते पहा, U हा Pच्या लगतच डावीकडे बसलेले, म्हणजेच Pच्या डावीकडे कोण आहे, U आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. परंतु आपल्याला चुकीचं विधान निवडायचं म्हणून हे आपलं उत्तर नसणार आहे. बरोबर आहे, कारण की आपल्याला बरोबर विधान नाही निवडायचं, चुकीचं निवडायचं. परंतु दिलेले विधान हे बरोबर आहे, कारण की Pच्या डावीकडे U बसलेला आहे तर आहे बसलेला. मग पुढे पहा म्हणते R आणि Q हे S आणि T च्या दरम्यान बसलेले आहेत. पहा R आणि Q S आणि T च्या दरम्यान बसलेत. आता पहा हे R आणि या ठिकाणी Q कोणाच्या दरम्यान बसलेले म्हणते ते S आणि T च्या दरम्यान, म्हणजे या ठिकाणी S आणि या ठिकाणी T, तर बरोबर आहे. S आणि T च्या दरम्यान कोण आहे, R आहे. दोघं सुद्धा या दोघांच्या दरम्यान बसलेत, म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. परंतु आपल्याला काय विचारलं त्यांनी, चुकीचं. मग हे सुद्धा चुकीचं नसणार आहे, म्हणजे दोन्ही सुद्धा विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. मग 1 आणि 2 दोन्ही सुद्धा उत्तर या ठिकाणी आपलं नसणार आहे, कारण की त्यांनी काय म्हणले, चुकीचे विधान निवडा, म्हणजे दोन्ही सुद्धा चूक नाहीत, म्हणजे A आणि B यापैकी कोणतेही नाही. दुसऱ्या नंबरचं दिलेलं आहे फक्त B, A आणि B दोन्ही आणि A आणि B, म्हणजे दोन्ही सुद्धा बरोबर असणार आहेत का नाही, म्हणजे याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 1 आणि B दोन्ही सुद्धा विधाने या ठिकाणी चूक नाहीत, म्हणजे ते बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा प्रश्न तुम्हाला काय विचारला यावर ते डिपेंड करतं, त्यामुळे प्रश्न वाचत असताना मित्रांनो वेळ गेला तरी चालेल, परंतु जे काय हातचे मार्क बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला विचार येतात ते मार्क मित्रांनो आपले हातचे मार्कच गेले नाही पाहिजे, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरती 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. TCSने घेतलेली परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. ठीक आहे, असेच प्रश्न मित्रांनो TCS या ठिकाणी विचारतं. त्यामुळे आपल्या चॅनलची प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट TCS पॅटर्न म्हणून प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यामुळे संपूर्ण प्लेलिस्ट जर पाहिली तर 100% तुमचा स्कोर 25 पैकी 25 सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी येऊ शकतो. ठीक आहे, संपूर्ण प्लेलिस्ट पाहणं गरजेचं असणार आहे. पुढचा प्रश्न पाहता, पहा 2 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिले, थोडंसं झूम करतो मित्रांनो. हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. काही प्रश्न सोपे आणि काही अवघड सुद्धा TCS विचारतं. संपूर्णच प्रश्न तुम्हाला अवघड विचारले जात नाहीत. आता पहा या ठिकाणी काय म्हणतंय, खालील प्रश्न दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या शोधायचे. गहाळ संख्या आपल्याला शोधायचे, म्हणजे पुढची संख्या कोणती येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे. मग पहा मित्रांनो या ठिकाणी दिलेले 32, 32च्या नंतर परत 32, 32च्या नंतर 33, 33च्या नंतर 35, 35च्या नंतर 38 आणि समोरचं काय येणार. मग मित्रांनो पहा म्हणजे 32, 32, 33, 35, 38 म्हणजे एकाच संख्या, म्हणजे एकाच पहा 31 पासून 40 पर्यंतचे अंक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. अशा वेळेस काय करायचं, मग सरळ याचा फरक काढून घ्यायचा. म्हणजे पहा 32 आणि 32 याच्यामध्ये 0चा फरक आहे, 32 आणि 33 याच्यामध्ये 1चा फरक आहे, 33 आणि 35 याच्यामध्ये 2चा फरक आहे, 35 आणि 38 याच्यामध्ये 3चा फरक आहे. म्हणजे तुमच्या काय निदर्शनात आले रे, 0, 0च्या नंतर 1, 1च्या नंतर 2चा फरक, 2च्या नंतर 3चा फरक, 3च्या नंतर आता 4चा फरक. कितीचा फरक, 3च्या नंतर 4चा फरक. 4चा फरक असेल तर 38 या ठिकाणी 38 + 4 करा. 38 + 4 जर केले तर ते येते मित्रांनो या ठिकाणी 42. म्हणजे आपलं उत्तर काय असणार, 42. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. हा प्रश्न मित्रांनो ITI भरती 2023 मध्ये हा सुद्धा प्रश्न TCSने विचारलेला प्रश्न आहे. संपूर्ण प्रश्न मित्रांनो TCSने विचारलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण प्रश्न महत्त्वाचे, एकही प्रश्न मनाने घेतलेला नाहीये. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. आता याला सुद्धा मी थोडंसं झूम करतो. या ठिकाणी आपल्याला काय म्हणले, दिलेल्या मालिकेतील एक पद चुकीचे आहे, दिलेल्या पर्यायामधून चुकीचे पद निवडा. आता चुकीचं पद निवडत असताना मित्रांनो हे थोडंसं कठीण जातं, कारण की मित्रांनो हा जो काही चुकीचं पद आपल्याला दिले असते ते लवकर आपल्याला या ठिकाणी समजत नाही. पहा या ठिकाणी मग याचा सुद्धा सहसा फरकच काढून घ्यायचा असतो. 42च्या नंतर काय मित्रांनो, 42च्या नंतर 44, 44च्या नंतर 47, 47च्या नंतर 56, 56च्या नंतर 72, 72च्या नंतर 97. मग आता मित्रांनो या ठिकाणी वेगळं कोणतं असणार हे जर शोधायचं असेल तर आपल्याला याचा फरक काढायचा. मग पहा या ठिकाणी 42 आणि 44 याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 42 आणि 44 याच्यामध्ये 2चा फरक आहे.
त्याच्यानंतर 44 आणि 47 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 44 आणि 47 याच्यामध्ये 3चा फरक आहे. त्याच्यानंतर 47 आणि 56 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 9चा फरक आहे. त्याच्यानंतर 56 आणि 72 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 16चा फरक आहे. 72 आणि 97 याच्यामध्ये 25चा फरक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पाहिले पहा 3, 2, 3, 9, 16, 25 मध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर 9, 16, 25 ह्या सलग मित्रांनो काय वर्गसंख्या आहेत. काय वर्गसंख्या म्हणजे 3चा वर्ग, 4चा वर्ग आणि 5चा वर्ग. म्हणजे ज्या ठिकाणी गफलत फक्त या ठिकाणी 47, 44, 47, 44 आणि 42 मध्ये असणार. मग पहा या ठिकाणी ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर 47 दिलेले, मग 47 उत्तर असू शकतं. त्याच्यानंतर 44 दिलेले, 44 सुद्धा उत्तर असू शकतं. मात्र आपलं उत्तर चौथं आणि या ठिकाणी पहिलं नसणार आहे. म्हणजे 2 ऑप्शन आपले कटले, आता राहिले 2च ऑप्शन. कारण की याच्यामध्ये सलग जर पाहिलं तर एक पहा 9चा, 16चा आणि 25चा म्हणजे वर्गसंख्येचा फरक आहे, परंतु या ठिकाणी वर्गसंख्येचं लॉजिक लागत नाही. मग पहा या ठिकाणी आपण काय करूयात मित्रांनो 42, 42च्या नंतर आपण काय करूयात 43 घेऊयात. 43च्या नंतर आपण काय करूयात 47 घेऊयात. 47च्या नंतर 56 घेऊयात. आता ही तर लिंक आपली बरोबरच आहे. मग यामध्ये पाहायचं आपला 42 आणि 43 याच्यामध्ये 1चा फरक म्हणजे 1चा वर्ग असू शकतो. 43 आणि 47 याच्यामध्ये 4चा फरक म्हणजे 2चा वर्ग. 47 आणि 56 याच्यामध्ये कितीचा फरक? 9चा फरक म्हणजे 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग. म्हणजे या ठिकाणी असलं पाहिजे मित्रांनो 44च्या जागेमध्ये 43 पाहिजे होतं. 44च्या जागेवर 43 पाहिजे होतं. म्हणून 44 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. म्हणजे 44 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 4 नंबरचा प्रश्न मित्रांनो थोडासा कन्सेप्टवर या ठिकाणी आधारित आहे. पहा हे काय म्हणतं 100 वर्षाचा शेवटचा वार कोणता असेल? 100व्या वर्षाचा शेवटचा वार कोणता असेल? मित्रांनो 100 वर्षामध्ये 5 डेज ऑड असतात. 5 डेज ऑड असतात. 5 डेज ऑड असतात म्हणजे त्याचा अर्थ 100व्या वर्षाचा शेवटचा दिवस कोणता असेल तर सोमवारपासून 5 दिवस ऑड पकडा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 म्हणजे शेवटचा वार कोणता असेल तर तो असेल शुक्रवार. कोणता असेल? शुक्रवार. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. शुक्रवार असणार मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 100 वर्षामध्ये 5 डेज ऑड असतात आणि ते 5 डेज सोमवारपासून जर पकडले तर येतो मित्रांनो आपला शुक्रवार. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. हा कन्सेप्टवर आधारित प्रश्न होता मित्रांनो. जर तुम्हाला याची कन्सेप्ट जर माहीत जर असतील तर फक्त तुम्ही 5 सेकंदामध्ये याचा आन्सर देऊ शकता. आणि जर कन्सेप्ट माहीत जर नसेल तर मित्रांनो तुम्ही 15 जरी मिनिट दिले तरी सुद्धा याचं उत्तर तुम्हाला निघू शकत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहता 5 नंबरचा प्रश्न या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न. याला थोडंसं झूम करतो. हा प्रश्न मित्रांनो टीसीएसचा फेवरेट असलेला प्रश्न आहे. पहा PORST आणि U या 6 व्यक्तीची उंची भिन्न आहे. म्हणजे यांची उंची काय आपल्याला भिन्न दिलेली आहे. भिन्न म्हणजे वेगवेगळी. T हा R पेक्षा बुटका आहे. कसा आहे मित्रांनो? T जो काही T आपल्याला दिलेला आहे T कसा आहे मित्रांनो? T हा R पेक्षा बुटका आहे. T हा R पेक्षा बुटका आहे. T कसा आहे मित्रांनो? R पेक्षा बुटका आहे म्हणजे R Tच्या वर असणार. काय म्हणते पहा T हा R पेक्षा बुटका आहे. T हा R पेक्षा बुटका आहे. S हा 2 व्यक्तीपेक्षा उंच आहे. आता S हा 2 व्यक्तीपेक्षा उंच आहे म्हणजे 2 व्यक्ती कोणते आपल्याला सध्या माहित नाही. मग P हा Q पेक्षा बुटका आहे. P कसा आहे मित्रांनो? Q पेक्षा बुटका आहे म्हणजे P जो काही P आहे हा Q पेक्षा बुटका आहे. Q पेक्षा बुटका आहे परंतु R पेक्षा उंच आहे. म्हणजे याचा अर्थ P वरती येणार, Q याच्यावरती येणार. आता पहा R पेक्षा उंच आहे म्हणजे काय म्हणले पहा P हा Q पेक्षा बुटका आहे आणि R पेक्षा उंच आहे. R पेक्षा कसा आहे? उंच आहे. R पेक्षा उंच आहे. U हा Q पेक्षा उंच आहे म्हणजेच U जो आहे मित्रांनो Q पेक्षा उंच आहे म्हणजे Qच्या वरी कोण येणार मित्रांनो? या ठिकाणी U येणार. इथं काय येणार? U येणार. मग पुढे पहा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच कोण? मग या ठिकाणी पहा एक विधान दिलेलं होतं आपण सोडून दिलेलं आहे ते म्हणजे S हा 2 व्यक्तीपेक्षा उंच आहे. म्हणजे S हा 2 व्यक्तीपेक्षा उंच आहे याचा अर्थ P आणि R यांच्यामध्ये S येणार. म्हणजेच पहा या ठिकाणी सर्वात उंच U झाला, 2 नंबरचा उंच Q झाला, 3 नंबरचा उंच P झाला, 4 नंबरचा उंच S झाला, 5 नंबरचा उंच R झाला आणि सर्वात बुटका कोण आहे? तर T सर्वात बुटका आहे. परंतु आपल्याला विचारलं काय तर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच कोण आहे? तर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच असणार P. पहा पहिली उंची, दुसरी उंची आणि तिसरी उंची P ची आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर.
आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। अशा प्रकारे आपण मित्रांनो 5 TCSने घेतलेले महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा। तर मित्रांनो या ठिकाणी थांबूयात, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय। आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या TCS परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता आणि गणित या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवा। या ठिकाणी थांबूयात। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।